ही सर्व मान्यवर मंडळी वेळात वेळ काढून या स्पर्धेदरम्यान उपस्थित झाली आणि त्यांनी या खरोखरच या स्पर्धेची आणि या मंचाची शोभा वाढवली त्याबद्दल आपण सर्वांचं मनापासून आभार आमच्या संपूर्ण आयोजन कमिटीच्या वतीनं अक्ष 11 डोंगरपाडा चषकाच्या वतीनं. त्यानंतर डॉक्टर शशिकांत मिश्रा साहेब या ठिकाणी उपस्थित मी विनंती करेल डॉक्टर शशिकांत मिश्रा साहेब आपण या आपला सुद्धा यथोचित सन्मान या ठिकाणी केला जाईल. डॉक्टर मिश्रा साहेब यांचं सुद्धा तितकंच मोठं योगदान आहे या स्पर्धेसाठी आणि त्याच्याबद्दल त्यांचा यथोचित सन्मान या मुख्य मंचावरती केला जातोय. धन्यवाद साहेब आपलं मनापासून आभार आपण वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित झाला त्याबद्दल आपलं मनापासून आभार. चार चेंडू आणि 3 धावा झालेल्या आहेत. समीक्षा पाताडे ज्यांच्या माध्यमातून हे टॉस कॉइन जे देण्यात आलंय आणि त्यानंतर धनादेश सुद्धा त्यांच्या माध्यमातून स्पॉन्सर्ड करण्यात आलाय. समीक्षा पटाडे विनंती आपण मंचावरती यायचंय. समीक्षा पताडे मी विनंती करेल की आपण मंचावरती या आपला सुद्धा इथे सन्मान केला जाईल. आपण दिलेल्या योगदानाबद्दल आपलं मनापासून आभार समस्त अक्ष 11 डोंगरपाडा चषकाच्या वतीनं आपणास विनंती की आपण मंचावरती या आपला यथोचित सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. त्यानंतर सदानंद भास्कर पाटील सदादा आपणास विनंती आपण सुद्धा मंचावरती या. इकडे समोर आहे सदादा. जे सिल्वर कॉइन आहे टॉसचं जे त्यांच्या माध्यमातून स्पॉन्सर करण्यात आले अशा पठाण मॅडम यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी केला जातोय. आपलं मनापासून आभार आपण दिलेल्या सहकार्याबद्दल दिलेल्या योगदानाबद्दल संपूर्ण आयोजन कमिटीच्या वतीनं. सदानंद भास्कर पाटील सदादा आपणास विनंती आपण सुद्धा मंचावरती यायचे. हस्तिक मंचावरती या. हस्तिक त्यानंतर या स्पर्धेसाठी ज्यांच्या माध्यमातून सहकार्य आलेले असे सदानंद भास्कर पाटील यांचा सुद्धा यथोचित सन्मान या ठिकाणी केला जातोय. कॅमेरामॅन प्लीज फोकस करा मंचावरती. सदानंद भास्कर पाटील म्हणजे सदादा यांचा यथोचित सन्मान क्रिकेटवरती अतोनात प्रेम करणारा व्यक्तिमत्व आणि त्यांचा सन्मान ज्ञानेश्वर पाटील यांच्या शुभ हस्ते आपल्या मुख्य मंचावरती केला जातोय. धन्यवाद सदादा आपल्या सुद्धा मनापासून आभार. चला भाऊ मात्रे आपण सुद्धा या आपला सुद्धा यथोचित सन्मान या ठिकाणी केला जाईल. भाऊ मात्रे यांचा यथोचित सन्मान या मुख्य मंचावरती केला जातोय. मी विनंती करेल ज्ञानेश्वर पाटील आपण या. ज्ञानेश्वर पाटील आपल्या शुभ हस्ते सन्मान केला जातोय. थँक्यू डीजे. ज्ञानेश्वर पाटील यांच्या शुभ हस्ते भाऊ मात्रे यांचा यथोचित सन्मान आपल्यासाठी ते दिलं जाणार आहे अनिश आयरे यांच्याकडून. चला अतिशय चांगली मॅच पार पडली आणि अगदी क्लोज काउंटर पाहायला मिळाला आणि त्यामध्ये विजयी झाला तो वरदविनायक संघ. हार्ड लक टीम BV एकलव्य आपण सुद्धा खूप छान खेळ दाखवलात आणि सर्वांचं मनोरंजन केलं. चला प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी अजून एक डान्सर मैदानाच्या दिशेने जुळतोय आपल्याला.
12. थँक्यू. प्रेक्षकांच्या भेटीसाठी अजून एक डान्सर सूर्यकांत दादा यांच्या रूपात कुठेतरी असते त्यांची बॉडी लँग्वेज असं वाटते. जय श्रीराम. चला नवीन गोलंदाज सिद्धेश गोलंदाजी मारवरती सज्ज. एक रंगतदार सामना नेमा बॉईज विरुद्ध श्री स्पोर्ट्स. कुठेतरी नेमा बॉईज या संघाचा विचार केला तर बांधून ठेवले दोन्ही फलंदाजांना. एक चांगला चेंडू एकेरी धावेने धावफलक पुढे सरकताना धावसंख्येचा विचार केला. धावसंख्या 13. एक चेंडू 13 मेरज इक्वेशन मैदानाच्या आतमध्ये. फिरून मारण्याचा प्रयत्न डीप स्क्वेअरच्या दिशेने क्षेत्ररक्षण होत आहे. चांगलं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये. खोलवा टप्प्याचा चेंडू एकेरी धावेने धावफलक हलवर पुढे सरकताना धावफलकाचा विचार केला तर धावफलक जाऊन पोहोचलेला आहे 15. 3 चेंडू आणि 15 धावा. बॉल टू बॉलचं इक्वेशन मैदानाच्या आतमध्ये कुठेतरी. रिव्हर्स स्वीपचा अटेम्प्ट. चेंडू भिरकावून दिला पॉइंटच्या दिशेने बाउंड्री लाईनच्या पार. कम ऑन डीजे. थँक्यू. प्रत्येक संघाला 4 षटकांसाठी 15 मिनिटाचा अवधी असतोय. याचं सुद्धा भान असलं पाहिजे. खेळताना धावसंख्या विचार करत 4 ने पुढे सरकताना 19. मागे येऊन मारण्याचा प्रयत्न. यष्टीरक्षक चपल चपल निर्धाव चेंडूची सांगतो मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्येत 1 आहे तिथे स्टॉप झाली. 5 चेंडू 19 रन ऑन बोर्ड. 19 धावा. कुठेतरी जलद गतीने धावफलक पुढे वाढतोय. त्याला रोखलं गेले. पुन्हा एकदा एक चांगलं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये. सदानंद पाटील दादा स्टँड समोर एक चांगली एवढी क्षेत्ररक्षणाचा दर्जा दाखवून दिलेला आहे नेमा बॉईज या संघाच्या खेळाडूंनी. एकेरी धावेने धावफलक पुढे सरकताना धावसंख्या 2020. तिसऱ्या षटकाची समाप्ती. घेऊया ब्रेक. ऐकूया संगीत. थँक्यू. गोलंदाजी मारवरती शेवटचा गोलंदाज रोहन जयस्वार. गोलंदाजी मारवरती संघ आणि नॉन स्ट्राईक एंडवरती वैभव पाडावे आणि स्ट्राईक एंडवरती विनय गोलंबडे. धावफलक विचार केला तर 20 वरती थांबलं तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर. फिरून दिलाय आणि चांगलं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये. क्षेत्ररक्षणाच्या दर्जा नेमाबाज हा संघ डिफेन्स साठी जाणला जातो. त्या दर्जाचे क्षेत्ररक्षण या संघाकडून नेहमी दिसते आणि क्षेत्ररक्षणच्या बलाढ्य असं एक बलाढ्य क्षेत्ररक्षण या संघाचं आहे आणि क्षेत्ररक्षणाच्या जीवावरच म्हणू शकतात कुठेतरी संघ एवढ्या चांगल्या स्थितीत. पुन्हा एकदा डोलवून देण्याचा प्रयत्न. एकाकडून चुकी झाली दुसऱ्याने ती चुकी सुधारली. एक चांगलं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये. बघा क्षेत्ररक्षणाचा दर्जा वारंवार या संघ चर्चेत असतो क्षेत्ररक्षणामुळे. आणि एक चांगलं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या 2-2. 2 चेंडू 22 धावा. येणारा 4 चेंडू किती धावा. किती धावा. धावचीची संधी आणि गडी बाद. विनय गोलंबडे बॅक टू द पवेलियन. कम ऑन डीजे. जीने के है 4 दिन बाकी है बेकार दिन. जीने के है 4 दिन बाकी है बेकार दिन. जाए 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 एक बार जो जाए जवानी फिर ना आए. जवानी फिर ना आए. करण घोसाळकर. 3 चेंडू आणि धावफलक पूर्णतः थांबवलं 22 धावेवरती.
मोठा फटका इन टू द गॅप. चेंडू ट्रॅव्हल नाही करणार. एक चांगलं क्षेत्ररक्षण. चेंडू थ्रो नाही केला, स्वतःच्या हातात ठेवला. धावसंख्या 4 चेंडू आणि 23 रन ऑन बोर्ड. 23 धावा धावफलकावरती. आता करण घोसागर फिरवून मारण्याचा प्रयत्न आणि पंचांचं एकच बोट हवत आणि गडी बाद. बॅक टू द पवेलियन. याद आ रहा है तेरा प्यार, कहाँ हम कहाँ तुम, हुए तुम कहाँ तुम, अभी जाए के बाद. ओ याद आ रहा है तेरा प्यार. थँक्यू. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्येची गाडी पूर्णतः थांबवली श्री स्पोर्ट या संघाची. 5 चेंडू आणि 23 धावा धावफलकावरती. आणि दिशाहीन गोलंदाजी वाईड. एक अतिरिक्त धावफलकामध्ये. 24 रन ऑन बोर्ड. 24 धावा धावफलकामध्ये. एक रंगतदार मॅच. 24 धावेर धावफलक कुठेतरी पूर्णतः थांबवलं गेलं. दिशाहीन गोलंदाजी पण आता कुठेतरी दिशा बरोबर. मुझको क्या हुआ है. मंचाच्या दिशेने आपल्याला प्रमुख अतिथी म्हणजे आदरणीय सदानंद कमलाकर पाटील दादा यांचा सुद्धा यथोचित्त सन्मान करण्यात येईल. यांच्या सन्मानासाठी मी आदरणीय आकाश जिगर यांना विनंती करत. त्यांनी आदरणीय श्री ज्ञानेश्वर पाटील साहेब यांच्या हस्ते आदरणीय सदानंद कमलाकर पाटील साहेब यांचा यथोचित्त सन्मान करण्यात येईल. या स्पर्धेसाठी प्रमुख अतिथी म्हणून चला. जशी दादा स्पर्धा टॉप 8 ची चालू आहे ना, आता टॉप 10 पालघर जिल्ह्यातील टॉप 10 कॅमेरामॅन असतात ना, त्यामध्ये एकाचं नाव आहे नयन तांडेल. याचं टॉप 10 मध्ये पालघर जिल्ह्यात नाव आहे. आता टॉप 8 ची स्पर्धा सुरू झाली ना, तर या स्पर्धेसाठी तो वरती फ्रंट कॅमेरामॅनची भूमिका निभवताना जात आहेत. त्याचबरोबर मंचाच्या दिशेने यथोचित्त सन्मान होताना बघतायत आपण युट्यूबच्या लाईव्ह स्क्रीनवरती. मंचाच्या आदरणीय ज्ञानेश्वर पाटील साहेब यांच्या हस्ते आदरणीय सदानंद कमलाकर पाटील दादा यांचा यथोचित्त सन्मान. हे सुंदर क्षण युट्यूबच्या माध्यमातून कॅमेरा टिपताना या स्पर्धेसाठी प्रमुख अतिथी म्हणून तुम्ही उपस्थित राहिला त्याबद्दल तुमच्या मनापासून आभार असतील. त्यानंतर डीबीएन लाईव्हचे ओनर धनंजय मांगेला साहेब यांचा सुद्धा कॉम्प्युटरमॅनची भूमिका निभवताना आगमन झालेलं आहे. चला धावफलकावरती धावा विचार केला तर चला. हस्तिक कुठे. हस्तिक त्यांनी जावा रोखला. 3 गोलंदाजी माधुर कुंदल. टार्गेटचा विचार केला तर टार्गेट 2-6 26 धावांचे आव्हान असणार आहे. रोहित जसवान ऑन स्ट्राईक. ज्याच्या बॅट मधून आकाश गरज यांच्या वाढदिवसानिमित्त विराट क्रिकेट असोसिएशनच्या सर्वांनी अक्षय डोंगरवाडा चषक 2024 मध्ये एक नवा विक्रम. 6 चेंडूवरती 6 चौकार दिसल्या आणि पहिला चेंडू सदानंद पाटील यांच्या बाजूने भिरकावून दिला बाउंड्री लाईनच्या पार. कम ऑन डीजे. मुझको क्या हुआ है, क्यों मैं खो गया हूँ, पागल था मैं पहले या अब हो गया हूँ. चला यानंतरची होणारी मॅच MCC काटाई विरुद्ध जयसाई विरार. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल मंचाच्या दिशेने यायचंय. रिव्हर्सिपचा अटेम्प्ट. चेंडू ट्रॅव्हल करते. 1 बाउन्स बाउंड्री लाईनच्या बाहेर. कम ऑन डीजे. बसले डोलात आणि खुद खुद हसते गालात. बसले डोलात आणि खुद खुद हसते. थँक्यू. धावसंख्या 2 चेंडूवरती पहिल्या 2 चेंडूवरती घणाघाती फार. रोहित जयस्वाल जिकडून सोडलं होतं
तिकडूनच फॉर्म बॅक केलाय. आता गोलंदाज सुद्धा फंबल. साधारण दादा पाटील स्टँडला चेंडू भिरकावून गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. कमान डीजे. अरे ओ झुम्मा मेरी जाने मन बाहर निकल आज झुम्मा है आज का वादा है. चला जयसाई विरार विरुद्ध MCC काटाई दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल मंचाच्या दिशेने यायचे नाणेफेकीसाठी. आता कुठेतरी श्री स्पोर्ट्स संघ मागे जाताना दिसतोय. धावचेची संधी नाही. धावफळ करती धावा 3 चेंडू 14 धावा. कुठेतरी रोहित जयस्वालला माहिती आहे जिकडून सोडलं तिकडूनच सुरुवात केलेली आहे त्यांनी. एक चांगली चौकारांची आतिषबाजी आल्या शनी त्याच्या बॅट मधून लगातार 3 चौकार दिसले. पुन्हा एकदा खरबूजे को देखकर खरबूजा रंग बदलताय पण इथे गडी बाद होताना दिसतोय. कमॉन डीजे. महबूबा 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 थँक्यू. MCC काटाई कर्णधार तृतीय पुकार. MCC काटाई कर्णधार वारंवार संघाचं नाव घेतलं जाते. अजूनही कर्णधार आता येत आहेत मंचाच्या दिशेने. धावफळ करती धावा 14. 4 चेंडू आणि 14 धावा. पुन्हा एकदा धावचीची संधी. विष्णू चेंडू काही कलेक्ट करता आला नाही. धावफळ करती धावा 5 चेंडू आणि 15 धावा. आता जिंकण्यासाठी भलं मोठं आव्हान तर नाहीये. 26 धावांचं आव्हान असणार आहे. 5-15 ही मॅच. रिव्हर्सिपचा अटेम्प्ट. रोहितने मना केला कारण की आता स्ट्राईक वरती रोहित येणार आहे. षटकाची समाप्ती. धावसंख्या 15. सध्या विषयालय चर्चेला ग्रुप हाय रे आमचा ट्रेंडिंगला. सध्या विषय आहे चर्चेला ग्रुप हाय रे आमचा ट्रेंडिंगला. कुणी आम्हाला टक्कर द्या ना. झालो दिवाना फ्रेंड्स ग्रुप. गोलंदाजी मारवरती नवीन गोलंदाज शशांक. रोहित जयस्वाल स्ट्राईक वरती. मुख्य षटक आपल्या संघासाठी घेऊन येत आहेत आणि धावचीची संधी खालच्या हँडवरती थ्रो असता. हे चुकीचं घडते मैदानाच्या आतमध्ये. डोंगरपाड्यात फेकायचा होता चेंडू पण फेकायला मारंबर पाड्यात पुरेसा असा फायदा नाही होणार. धावफळ 1 धावेने पुढे सरकता. 16 16 रन धावफळकावरती. अनिकेत स्ट्राईक वरती येताना पुन्हा त्याच दिशेने मारण्याचा प्रयत्न. विनय गोलंबडे चेंडू येताना एक चांगलं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये. रोहित जयस्वाल पुन्हा एकदा स्ट्राईकवर येताना. जयसाई विरार नाणेफेक. MCC काटाई नाणेफेक जिंकलेली आहे. निर्णय लवकर सांगायचा आहे. मोठा फटका. चेंडू सीमारेषा पार. गुल्लक हात मिळवायचे. स्माइल करायचे. हात मिळवताना स्माइल करायचे. युट्यूबच्या कॅमेरामध्ये कॅप्चर झाले. चला सूर्यकांत दादा कॅप्चर झालेले आहेत. धावफळ करती धावा 21. 3 चेंडू आणि 21 धावा. छोटं आव्हान होतं त्याला लवकर घाई. पण रिव्हर्सिपचा अटेम्प्ट. यष्टीरक्षक चुकी करतोय आणि चेंडू ट्रॅव्हल करतोय थर्ड मॅच दिशेने. थँक्यू डीजे. पुन्हा एकदा बिरकून देण्याचा प्रयत्न अँड कॉंग्रॅच्युलेशन. नेमा बॉईज संघ सामना जिंकलेला आहे. हार्ड लक संघ श्री स्पोर्ट्स
दुपारच्या सत्रापासून खेळत होते. एक चांगला प्रवास इथपर्यंत होता, पण आता प्रवासाला थांब लागतोय त्यांच्या सुद्धा. सध्या विषया